श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपण 32वी ओवी पाहतो आहोत। नाना कथा रूपे भारती, प्रकटली असे त्रिजगती, आविष्कारोनी महामती, व्यासांची ये। इथे नाना कथा रूपे भारती असं म्हटलं। भारती याचा अर्थ शारदा। ही शारदाच जणू काही या ग्रंथामध्ये नाना कथांच्या रूपाने प्रगट झालेली आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आणि व्यासांच्या बुद्धीमध्ये ती शिरली आणि कथारूपाने या जगामध्ये प्रगट झाली आणि या त्रैलोक्यामध्ये किंवा या त्रिजगतामध्ये ती प्रगट झाली। कारण का? ती व्यासांच्या महामतीमध्ये म्हणजे त्यांच्या बुद्धीमध्ये ही शारदा शिरली। तिने तिचा आविष्कार केला आणि म्हणून ती या कथेच्या रूपाने, महाभारताच्या रूपाने या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये, त्रिजगतामध्ये प्रगट झाली। म्हणजे महाभारत हा ग्रंथ हा जणू काही या शारदेच्या रूपाने नटलेला, लावण्यपूर्ण, आविष्कार संपन्न, प्रगट झालेला असा हा ग्रंथ होय। विश्वामध्ये जे जे काही रहस्य आहे किंवा विश्वामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटनांचा जो काही संदर्भ आहे किंवा अर्थ आहे तो व्यासांच्या बुद्धीमध्ये प्रगट झाला आणि व्यासांच्या बुद्धीतून तो महाभारत या ग्रंथामध्ये अवतरित झाला। म्हणून महाभारत हे संपूर्ण जगाचं, प्रत्येकाच्या जीवनाचं शास्त्र आहे। महाभारतामध्ये इतकी पात्रे आहेत आणि त्या पात्रांचा उल्लेख करणं सुद्धा आपल्याला शक्य होणार नाही, तर त्यांची वर्णनं करून त्यांचं पात्र व्यवस्थितरित्या रंगवून आणि त्याचा कुठे कुठे कसा कसा संबंध आणायचा हे सगळं मनातल्या मनात ठरवून ती योजना करून त्याप्रमाणे व्यासांनी हे सर्व जे काही लिहून ठेवलं आहे ते अत्यंत कौशल्याचंच काम आहे। किंवा असं म्हणू, शारदेनेच जणू काही व्यासांच्या बुद्धिमत्तेचा ताबा घेतला आणि आपल्याला हवी तशी ती बुद्धी वळवून घेतली, फिरवून घेतली, चालवून घेतली। महाभारतातील पात्रे ही अत्यंत गुणवान आहेत, अत्यंत चारित्र्यवान आहेत आणि तितकीच अत्यंत विचित्र पण आहेत। जे माणसं गुणवान असतात त्यांच्यामध्ये एक दोष असतो आणि त्या एका दोषामुळेच त्यांच्या आयुष्याची शोकांतिका होते। दुर्योधन हा तसा चांगलाच माणूस होता, अत्यंत उत्तम प्रकारचा राज्यकर्ता होता, अत्यंत पराक्रमी होता, अत्यंत शिस्तप्रिय होता, परंतु दुराग्रही होता। हा दुराग्रहच त्याचा घात करायला कारणीभूत झाला। मी म्हणतो तेच खरे किंवा मला अमुक एक गोष्ट हवी म्हणजे हवीच, हा जो काही त्याचा दुराग्रह किंवा हट्टाग्रह होता त्यामुळे दुर्योधनाचा विनाश झाला। कर्ण हा काय कमी होता का?
कर्णासारखा दानशूर या जगात दुसरा कोणी झाला नाही असं आपण म्हणतोच. कर्ण हे सुद्धा मोठं विलक्षण पात्र आहे. दाता म्हणून त्याचा मोठा गौरव होता आणि त्या दानापायीच त्याने स्वतःचा घात करून घेतला. पांडवांचा द्वेष त्याच्यामध्ये इतका होता की त्या द्वेषातूनच त्याने स्वतःचा घात करून घेतला. धृतराष्ट्र हा शरीराने तर आंधळा होताच, पण मनाने देखील आंधळा होता. कारण पुत्र स्नेहे मोहितू अशी त्याची अवस्था होती आणि यामुळे त्याचा घात झाला. अहो, नमुना म्हणून ही 2-3 पात्र मी तुम्हाला सांगितली. अशी शेकडो हजारो पात्र महाभारतामध्ये व्यासांनी रंगवलेली आहेत. व्यासांची प्रतिभा किती दांडगी असेल, किती महान असेल याचा विचार करा. अशा या पात्रांची गुंफण करणं, त्यांना एकमेकांच्या आयुष्यामध्ये उतरवणं आणि त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी घडवून आणणं, ही कथा जरी असली तरी ती रचण्याचं कार्य व्यासांच्या या मतीद्वारे शारदेनेच घडवून आणलेलं आहे असं म्हटलं तर हरकत नाही. आणि इथे या कथेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यासांच्या बुद्धिमत्तेचं कौशल्य आपल्याला जागोजागी दिसतं. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शारदाच व्यासांच्या बुद्धिमत्तेमध्ये शिरली आणि ती महामती आविष्कारोनी व्यासांची ये, नाही का. पुढची ओवी बघूया. म्हणोनी हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथोनी रसा झाला आवो रसाळपणाचा. रसाळपणाचा, रसांचा, नाही का. रसांचा रसाळपणा किंवा रसाळपणाचा रस, काय कल्पना आहे बघा. रससुद्धा अत्यंत रसपूर्ण घेता आला पाहिजे. त्या रसांचा सुद्धा उत्कर्ष घडला पाहिजे, म्हणजे रसांना सुद्धा रसाळपण येतं. हे महाभारतातच आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हा काव्यारावो. काव्यारावो म्हणजे काय की आत्तापर्यंत जेवढी म्हणून काव्य या भारतामध्ये किंवा या जगामध्ये रचली गेलेली आहेत, त्या सर्व काव्यांचा हा राजा ठरेल. काव्यारावो हा राजा ठरेल, अशा पद्धतीचं हे महाभारत नावाचं अत्यंत रसाळ काव्य व्यासांच्या कडून रचलं गेलं. महाभारतातूनच विविध विषय घेऊन इतर लोकांनी आपापल्या रचना केल्या. कालिदासाने शाकुंतल लिहिलं, खाडीलकरांनी कीचकवध लिहिलं. म्हणजे महाभारतामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांना सापडल्या त्याचंच बीज घेऊन या बाकीच्या लेखकांनी आपली कथा किंवा आपलं काव्य याच्यातून फुलवत नेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून हा काव्यारावो आहे, सर्व काव्यांचा मुकुटमणी आहे. आणि पुढे म्हणतात, ग्रंथ गुरुवतीचा ठावो. श्रेष्ठ ग्रंथांमध्ये हा गुरुपद प्राप्त करेल अशा प्रकारचा, गुरु म्हणजे श्रेष्ठ, म्हणून सर्व ग्रंथांमध्ये श्रेष्ठ असणारा असा हा महाभारत ग्रंथ आहे. पुढची ओवी पाहूया. तेवीची ऐका आणिक एक, येथोनी शब्दश्री सत्शास्त्रिक, आणि महाबोधी कोवळीक दुणावली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणखी एक तुम्हाला सांगतो की शब्दांचं भांडार जे आहे
त्या शब्द भांडाराला शास्त्रीय अर्थ कुणी प्राप्त करून दिला असेल तर तो या महाभारतानेच, नाही का. येथोनी शब्द श्री सत्शास्त्रिक, नाही का. शब्द श्री म्हणजे शब्दांची संपत्ती, शब्दांचं भांडार, याला शास्त्रामध्ये आधार प्राप्त होईल असा अर्थ प्राप्त करून देण्याचं महान कार्य येथोनी शब्द श्री सत्शास्त्रिक हे महाभारतातूनच आपल्याला घडलेलं दिसून येतं. आणि त्याचीच एक विशेष गोष्ट म्हणून ते सांगतायत. देवीची ऐका आणिक एक गोष्ट, येथोनी शब्दश्री सत्शास्त्रिक. आणि पुढे म्हणतात, महाबोधी कोवळीक दुणावली, नाही का. म्हणजे महाभारतामध्ये महान बोध केलेला आहे, आत्मबोध केलेला आहे, आत्मज्ञानाबद्दल सांगितलेलं आहे. परंतु ते इतकं कोवळेपणाने, नाजूकपणाने, सुकुमारपणाने सांगितलेलं आहे की कुठेही आपल्याला त्याच्यापासून कुठल्याही प्रकारची इजा होत नाही, खुपत नाही, दुखत नाही किंवा आपल्या मनाला यातना होत नाही. नाहीतर एखादी गोष्ट आपण जेव्हा शिकतो तेव्हा त्या शिकण्यातूनच आपल्याला त्रास होत असतो, नाही का. शब्दांची आपल्याला कटकट वाटते, शब्द टोचतात, शब्द जखमी करतात, शब्द घायाळ करतात. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाभारतामध्ये महाबोध केलेला आहे, पण शब्द इतके छान आणि सौंदर्यपूर्ण, नाजूक, नजाकतीचे वापरलेले आहेत की त्याच्यामध्ये कुठेही जूनपणा किंवा निबरपणा किंवा घट्टपणा, कठीणपणा आपल्याला आढळत नाही, तर कोवळीक शब्दांची आपल्याला त्याच्यामध्ये जाणवते. आणि म्हणून इतकं सुंदर आणि यथार्थ वर्णन आणि त्यातला तो नाजूकपणा, ती कोवळीक या ग्रंथामध्ये जी आहे ती अन्य कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि ती नुसती आहे असं नाही, तर दुणावली, नाही का. म्हणजे वाढत वाढत गेली. वेदांनी, उपनिषदांनी, श्रुतीद्वारे आत्मज्ञानाचं वर्णन केलेलं आहे, परंतु त्या आत्मज्ञानाला खरं सौंदर्य प्राप्त करून देण्याचं कार्य महाभारताच्या या ग्रंथानेच केलेले आहे. आणि म्हणून अमके ऋषी आले, त्यांनी हे ज्ञान सांगितलं, असं जे काही वर्णन महाभारतामध्ये येतं, अमुक अमुक ऋषींनी अशी शिकवण दिली, यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारले, किंवा भीष्माचार्यांनी शांती पर्वामध्ये फार सुंदर उपदेश केला, असे जे काही महाभारतामध्ये उल्लेख आलेले आपल्याला दिसतात, ते सर्व उल्लेख या ग्रंथाची गोडी वाढवणारेच आहेत आणि या ज्ञानाला सौंदर्य प्राप्त करून देणारे असे हे प्रसंग आहेत. वास्तविक पाहता यक्षाने जे प्रश्न विचारले ते अत्यंत गंभीर आणि अत्यंत गहन प्रश्न आहेत, परंतु महाभारताने ते प्रश्न इतके सुंदर आणि सुलभपणाने आपल्यासमोर पेश केलेले आहेत की जणू काही आपण ते वाचताना सुखावतो. भीष्माचार्यांनी आपला धर्मराजाला जे काही धर्माबद्दल, न्यायनीतीबद्दल जे काही मार्गदर्शन केलं आहे ते सुद्धा शांती पर्वामध्ये अत्यंत सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे. आणि ते वाचताना किंवा त्याचा अभ्यास करताना आपल्याला खूप आनंद होतो. ते शब्दच इतके सुंदर आणि चपखल असे योजलेले आहेत की त्या शब्दांची गोडी जेवढी आपण वाचू तेवढी वाढत जाते, असं या ग्रंथामध्ये आपल्याला दिसतं.
पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. ज्ञानेश्वर महाराजांनी किती सुंदर याचं वर्णन केलं आहे बघा. ते म्हणतात, महाभारत या ग्रंथामध्ये चातुर्याला सुद्धा शहाणपण प्राप्त झालं, आणि जे अवघड आणि क्लिष्ट गहन गंभीर असणारं प्रमेय, त्या प्रमेयाची, त्या तत्त्वज्ञानाची, त्या तत्त्वाची रुची वाढली, त्या प्रमेयालाच रुची प्राप्त झाली, आणि सौभाग्याचे पोषण झाले. नाही का? सौभाग्याचे पोषण झाले म्हणजे काय, की एखादी स्त्री जेव्हा सौभाग्यवती बनून सासरी जाते, आपल्याला नेहमी असं दिसतं की सासरी गेल्यानंतर तिचा माहेरपणापेक्षा थोडासा छळ होतोच. नाही असं नाही. तिला बऱ्याच वेळेला मन मारून जगावं लागतं, आणि माहेरपणाची आणि सासरपणाची नेहमीच तिच्या मनामध्ये तुलना होत असते. आणि माहेरी असणारं सुख, माहेरी असणारा आनंद हा सासरी गेल्यावर कमी होतो असं आपल्या सगळ्यांना वाटतं. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराजांनी हीच उणीव नेमकी बोट ठेवून दाखवलेली आहे. आणि ते म्हणतात, सौभाग्याला सुद्धा पोषण प्राप्त झालं, इतका गोडवा या महाभारत ग्रंथामध्ये आहे. आणि सुखाचे येथ म्हणजे अत्यंत सुख, अत्यंत आनंद देणारं आणि गोडी निर्माण करणारं असा हा महान ग्रंथ आहे. आणि म्हणून याचा आपण अभ्यास केला पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय.